2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप 10 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे MBBSचे कोणते 10 कॉलेज टॉप 10 राहिलेले आहेत 2024च्या काउन्सिलिंगमध्ये, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी कोणत्या 10 कॉलेजला प्रथम प्रिफरन्स दिलेला आहे, त्या कट ऑफ नुसार आपण टॉप 10 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोणते आहेत आज रोजी 2024 मध्ये, त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारी 2025ची काउन्सिलिंग, आपली संपूर्ण काउन्सिलिंग मोफत या चॅनलवर होणार आहे. सर्व काउन्सिलिंगची प्रक्रिया आपण ऑनलाईनच करणार आहोत. तुम्हाला PDF असो, इतर माहिती असो, एक्सेल वर्क असो, कुठलंही वर्क तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये यावर्षी 2024ला विद्यार्थ्यांनी कोणत्या 10 कॉलेजला प्रिफरन्स दिलेला आहे. त्यामध्ये बघा, सर्वात प्रथम 1 नंबरवर कॉलेज आहे सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई, ज्याला आपण KEM म्हणतो. हे कॉलेज प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी या कॉलेजला प्रथम क्रमांकाचा प्रिफरन्स दिलेला आहे. तुम्हाला मी कट ऑफ हा फक्त जनरलचा सांगणार आहोत आपण, कारण कॅटेगरी वाईज पूर्ण एवढ्या 10 कॉलेजचा कट ऑफ जर सांगायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आपल्याला बघायला कंटाळवाणं वाटेल. त्यासाठी आपण फक्त ओपनचा कट ऑफ सांगणार आहे आणि इतर कॅटेगरीचा कट ऑफ मी स्क्रीनवरती तुम्हाला इमेज टाकणार आहे, ती तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. तर प्रथम क्रमांकावर जे कॉलेज राहिलेलं आहे, विद्यार्थ्यांनी ठेवलेलं आहे, ते आहे सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई, KEM म्हणतो आपण त्याला. या कॉलेजचा कट ऑफ ओपनचा 686 एवढा राहिलेला आहे. म्हणजे या कॉलेजला 686 गुणाचा विद्यार्थी या ठिकाणी ओपनचा लास्ट राहिलेला आहे. त्यानंतर इतर कॅटेगरीचा आपण साईडला जी इमेज दिसेल त्या इमेजवरती बघू शकता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज बघूया आपण. दुसऱ्या क्रमांकावर कॉलेज राहिलेला आहे BJ मेडिकल कॉलेज हवेली पुणे, जे ससून रुग्णालय आहे या ठिकाणी हे कॉलेज आहे. हे कॉलेज विद्यार्थ्यांनी या कॉलेजला दुसऱ्या क्रमांकाचा प्रिफरन्स दिलेला आहे बघा. तर या कॉलेजचा कट ऑफ राहिलेला आहे 680 ओपनचा. 680 एवढा कट ऑफ राहिलेला आहे ओपनचा. इतर कॅटेगरीचं तुम्ही साईडला बघू शकता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जे कॉलेज आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ते आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई, ज्याला आपण नायर म्हणतो. या कॉलेजला 3 नंबरचा प्रिफरन्स विद्यार्थ्यांनी 2024 मध्ये दिलेला आहे. आणि या कॉलेजचा ओपनचा लास्ट विद्यार्थी थर्ड राऊंडला 675 एवढा राहिलेला आहे. आपण थर्ड राऊंडचा कट ऑफ सांगत आहोत तुम्हाला, कारण त्यानंतर काही फारशा ऍडमिशन झालेल्या नाही आहेत. आपण कॉलेज वाईज सुद्धा कट ऑफ दिलेले आहेत. ते जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचे असतील तर वरती प्रत्येक कॉलेजच्या वरती मी तुम्हाला आय बटन दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे, चौथ्या क्रमांकाचं कॉलेज विद्यार्थ्यांनी ठेवलेलं आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई, टिळक म्हणतो आपण त्याला. त्या कॉलेजचा ओपनचा कट ऑफ राहिलेला आहे बघा 675 एवढा. 675चा विद्यार्थी लास्ट त्या ठिकाणी ऍडमिट झालेला आहे. आणि ह्या कॉलेजचा प्रिफरन्स विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. क्रमांक 4 वर राहिलेला आहे लोकमान्य टिळक हे कॉलेज. त्यानंतर 5व्या क्रमांकावर कोणतं कॉलेज आहे ते बघूया आपण. 5व्या क्रमांकावर कॉलेज आहे HBT डॉक्टर RN कुपर मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई, ज्याला आपण कुपर म्हणून ओळखतो, ते कॉलेज आहे. आणि या कॉलेजचा कट ऑफ राहिलेला आहे 675 एवढा. 675 गुणांवर या ठिकाणी विद्यार्थी ओपनचा लागलेला आहे. आणि या कॉलेजचा क्रमांक राहिलेला आहे 5व्या क्रमांकावर हे कॉलेज आहे. इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. त्यानंतर 6व्या क्रमांकावर जे कॉलेज आहे बघा, 6व्या क्रमांकावर ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई,
ज्याला आपण जे म्हणतो. ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई हे 6व्या क्रमांकावर राहिलेलं आहे यावर्षी 2024च्या काउन्सिलिंगमध्ये. आणि या कॉलेजचा कट ऑफ राहिलेला आहे ओपनचा 672 गुण असलेला विद्यार्थी ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेला आहे. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे 7व्या क्रमांकावर कुठलं कॉलेज राहिलेलं आहे बघा. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज GT अँड कामा हॉस्पिटल मुंबई हे यावर्षी नवीन आलेलं कॉलेज आहे. मुंबईचे कॉलेज हे टॉप 10 मध्येच असतात. तर 50 सीटचं हे कॉलेज आलेलं आहे GT कामा हॉस्पिटल. तर या कॉलेजचा यावर्षीचा रँक राहिलेला आहे 7 नंबरचं. आणि या कॉलेजचा कट ऑफ आलेला आहे 670 ओपनचा एवढा कट ऑफ आलेला आहे. इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही साईडला बघू शकता. त्यानंतर पुढचा क्रमांक आहे 8व्या क्रमांकावर कुठलं कॉलेज आलेलं आहे. तर 8व्या क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे हे कॉलेज आलेलं आहे. आणि या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा 670 ओपनचा एवढा राहिलेला आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकावर कुठलं कॉलेज आहे बघा. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज 9व्या क्रमांकावर राहिलेलं आहे संभाजीनगरचं. आणि संभाजीनगरच्या कॉलेजचा कट ऑफ ओपनचा आलेला आहे 663 थर्ड राऊंड पर्यंत. म्हणजे 9 नंबरला छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज आलेलं आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकावर बघा GMC नागपूर याला सर्वात शेवट टॉप 10 मध्ये विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे GMC नागपूर. आणि या कॉलेजचा ओपनचा कट ऑफ थर्ड राऊंडचा राहिलेला आहे 662. आणि इतर कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही साईडला बघू शकता. तर अशा प्रकारे आज आपण या टॉप 10 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बद्दल चर्चा केलेली आहे. कुठल्या कॉलेजला विद्यार्थ्यांनी कोणता प्रिफरन्स दिलेला आहे हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सोबत कनेक्ट राहा. तुम्हाला जर या कॉलेजबद्दल इतर काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील या कॉलेजबद्दल, या 10 कॉलेजबद्दल जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या कमेंटला निश्चितपणे माझ्याकडून उत्तर मिळेल. अशा प्रकारे आज आपण टॉप 10 गव्हर्नमेंट कॉलेज इन महाराष्ट्र याविषयी संपूर्ण चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.